कधी काळी प्रेम व्यक्त करण्याचा अर्थ साधा होता. एक गुलाबाचं फूल, चॉकलेटचा बॉक्स आणि मनापासून लिहिलेले एक ग्रीटिंग कार्ड. पण काळ बदलला, नाती बदलली आणि प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीही बदलल्या. आजच्या डिजिटल युगात प्रेम फक्त फुलांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. जवळीक, भावनिक समज, शारीरिक आकर्षण आणि त्यासोबतची जाणीव हे सगळं मिळून प्रेमाची नवी परिभाषा तयार होताना दिसते. नुकत्याच पार पडलेल्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये या बदलाचं ठळक प्रतिबिंब पाहायला मिळालं. भारतात ऑनलाईन खरेदीचा ट्रेंड वाढत असतानाच लैंगिक आरोग्य आणि इंटिमसी संबंधित उत्पादनांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे. 7 ते 14 फेब्रुवारी अवघ्या एका आठवड्यात कंडोम पासून ते सेक्शुअल वेलनेस प्रॉडक्ट्सपर्यंत ऑर्डर्सचा अक्षरशः पूर आला. क्विक कॉमर्स ॲप्सच्या अहवालानुसार यंदा व्हॅलेंटाईन डेला लोकांनी मागील वर्षाच्या तुलनेत तिप्पट अधिक लैंगिक आरोग्य उत्पादने मागवली. ही केवळ खरेदीची आकडेवारी नाही, तर समाजातील बदलत्या मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. पूर्वी ज्या विषयांवर उघडपणे बोलणं टाळलं जायचं, आज त्याच विषयांवर लोक माहिती घेत आहेत, जागरूक होत आहेत आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत आहेत. प्रेमाबरोबरच जबाबदारीची जाणीवही वाढते. इतकंच नाही, व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये सौंदर्य आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्सचीही जोरदार विक्री झाली. एका शहरात एकाच ऑर्डरमध्ये 15,000 रुपयांचा मेकअप किट खरेदी झाला, तर दुसऱ्या शहरात हेअर केअर आणि बॉडी प्रोडक्ट्सवर हजारो रुपये खर्च करण्यात आले. हे दाखवतं की आज प्रेम म्हणजे फक्त पार्टनरसाठी गिफ्ट नाही, तर स्वतःची काळजी घेणंही प्रेमाचाच एक भाग बनलंय. आणि हो, चॉकलेट्स आणि टेडी बिअर्स अजूनही ट्रेंडमध्ये आहेत. काही ठिकाणी तर हजारो रुपयांची चॉकलेट ऑर्डर झाली. टेडी डेला सॉफ्ट टॉयची विक्री 500% अधिक वाढली. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन कार्ड्सच्या बाबतीतही बंगळुरूने दिल्ली, मुंबईसारख्या शहरांनाही मागे टाकलं. एकूणच काय, तर आजचं प्रेम अधिक खुलं आहे, अधिक जागरूक आहे आणि अधिक प्रामाणिकही आहे. नात्यांमध्ये जवळीक वाढतीये, पण त्याचबरोबर सुरक्षितता, समज आणि जबाबदारीही तितकीच महत्त्वाची ठरते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.